रात्रभर खोकत होता म्हणून ना सम्राटला सकाळ सकाळीच आल्याचा रस करून पाजायची ट्रेनिंग चालू होती. ट्रेनिंग नाही, प्रयत्न चालू होता. पण त्याला ते लगेच समजलं होतं की हे काय करणार आहे. म्हणजे मी आलं कुटायला घेतलं की नाही, त्याला लगेच समजते की ही मला आल्याचा रस पाजणार आहे. म्हणून तो आधीच ना पळायच्या मार्गावर असतो. पण मी पण त्याची मम्मी आहे, मला माहित आहे कुठं हँडल करायचं, कसं गोड बोलून बोलून औषध द्यायचं ना, ते माझं मलाच माहित आहे. पण ते करत असताना त्यानं मला एवढ्या जोरात एक कानाखाली मारली ना, जणू काही तो मनातल्या मनात असं म्हणत होता की आता देशील का मला इथून पुढे औषध. एकानं तोंड फोडलेलं सरळ करत होते तोपर्यंत इकडे दुसरा कारनामा तयारच. तरी मी पण म्हणलं लय दिवस झालं हिनं काय असं केलं नाही. नेल पेंट आणि लिपस्टिक वगैरे काय लावली नव्हती, महिना झालं, ते आज तिनं लावली. मग काय तिचे हातपाय स्वच्छ धुवून तिला जस्ट आणूनच ठेवलं होतं घरात. तोपर्यंत हा ना पाण्यात जाऊन खेळत बसला. म्हणजे काय यांनी काय लावले, काय ठरवलंय, काय यांनी मला पागल करायचं ठरवलंय. आणि तसा पण मी विचार करत बसू शकत नव्हते, कारण मला ना जेवण बनवायचं होतं आणि भरपूर कामं होती. आणि ही अशी किरकोळ कारणं तर मी कुणाला सांगू शकत नव्हते. मला जे काम करायचं आहे ते मला करायलाच लागणार होतं. मग काय बारक्याच्या आंघोळीची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आणि जेवण बनवून घेतलं. आणि तेवढं करून पण ना माझी सुटका नव्हती. आंघोळ करून तयारच होती ती दोघं. मग त्यांना बाहेर नेऊन बाहेरच त्यांचं आवरलं उन्हात बसून. आणि खरं सांगू, हे एक दिवसाचं स्ट्रगल नव्हतं माझं. आलेला दिवस असाच जातोय.